नमस्कार. आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज ड्रायफ्रूट्सपासून एनर्जी बार कसे बनवायचे ते पुढे पाहणार आहोत. अधिक वेळ न घेता आपण एनर्जी बार बनवण्यासाठी सुरुवात करू. काजू पावडर 1 वाटी, 6 ते 7 हिरव्या विलायचीची पावडर आणि बिना बियाची पेंडखजूर, 1 वाटी सुक्या खोबऱ्याची पावडर. जर ही पावडर खिसून घेतली तरी पण चालेल. एनर्जी बार बनवण्यासाठी जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे जे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने पूर्ण एकजीव करून घ्यावे, म्हणजे मिक्स करून घ्यावे. अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. याचे आपण आता एनर्जी बार बनवून घेऊ. एनर्जी बार बनवत असताना ताटाला प्रथम थोडेसे तूप लावावे. ताटाला व्यवस्थित तूप लावून घेतल्यानंतर आपण जो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला ड्रायफ्रूटचा गोळा आहे तो घ्यावा आणि अशा पद्धतीने ताटात पसरून घ्यावा. आपल्याला हव्या त्या आकाराचा, म्हणजे चौकोनी, गोल असा कोणताही आकार द्यावा. असा व्यवस्थित आकार देऊन घेतल्यानंतर आपण जी ड्रायफ्रूट्सचा हा चौकोनी आकार करून घेतलेला आहे त्यावर कट करून घेतलेले बारीक काजू बदामाचे छोटे छोटे तुकडे टाकून व्यवस्थित सजवून घ्यावे. जर तुम्हाला यामध्ये खसखस टाकायची असेल तर टाकू शकता. काजू बदाम टाकून झाल्यानंतर हलक्या हाताने आपण अशा पद्धतीने काजू बदाम त्याला लावून घ्यावेत, म्हणजे आपले हे एनर्जी बार तयार आहे. सुरीच्या साहाय्याने आपल्याला पाहिजे तशा याच्या वड्या पाडून घ्याव्यात. जर आपण दररोज योग्य प्रमाणात ड्रायफ्रूटचे सेवन केले तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. दररोजच्या सेवनाने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. आपल्याला दररोज 30 ते 40 ग्राम सुकामेवा खाणे गरजेचे आहे, म्हणजे आवश्यक आहे. सुक्या मेव्यामध्ये फायबरचे भरपूर प्रमाण आढळून येते, म्हणून आपण दररोजच्या जेवणामध्ये म्हणजेच आहारामध्ये सुक्या मेव्याचा समावेश करणे आवश्यक आहे. जर आहारामध्ये सुक्या मेव्याचे दररोज व्यवस्थित सेवन केले तर दिवस उत्साही जातो. सर्वसाधारणपणे विचार केला तर सुकामेवा खाणे आरोग्यदायी आहे. जर तुम्हाला सुक्या मेव्याचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी.